वचक आमचं, जिथे तुम्ही तिथे आम्ही. नमस्कार, वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार, वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण उल्हासनगरच्या नेहरू चौकमध्ये आहोत. सर्वप्रथम अश्विनीताई निकम यांचे अभिनंदन. त्या महापौर बनल्यात. त्या महापौर बनल्यानंतर त्यांचा पहिला उद्देश असा होता की आम्ही उल्हासनगरला सिंगापूर बनवू. अर्थात माझी की उल्हासनगर हे सिंगापूरसारखं होणं गरजेचं होतं. परंतु तसं झालं नाही. आता त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या जे हा महापौर आहेत अश्विनीताई निकम या महापौर झालेल्या आहेत. आणि त्यांनी आल्या सर्वात अगोदर ज्या रोडचे डागडुजी ती केलेली. परंतु त्या डागडुजी करताना अनेक जागा ह्या तशाच सोडलेल्या आहेत. तर त्यांनी त्याच्यावर लक्ष घालवावं आणि जे राहिलेलं काम आहे ते पूर्ण करावं ही अपेक्षा. उल्हासनगरमध्ये गुढीपाडवा आणि चेटीचंद हे दोन्ही सण एकत्र साजरे केलेले. आणि ते साजरे केल्यानंतर नेहरू चौक इथं काही कमानी उभ्या केल्या होत्या. आजची तारीख 28 तारीख आहे आणि 28 तारखेनंतर ते कमानी जसून तशाच उभ्या आहेत. अर्थात जर समजा परमिशन घेतली असेल तर ती 1 ते 2 दिवसाची असेल. परंतु आजची 28 तारीख आहे. 18 तारखेला ह्या कमानी उभ्या केलेल्या आहेत आणि ह्या कमानी आजही जसून तशाच आहेत. आता कायद्यानुसार कार्यक्रम झाला, अगोदर परमिशन घ्या, कार्यक्रम झाला की त्यात ताबडतोब काढा. कारण की ही मार्केट आहे. मार्केट ही जी जागा आहे ही महानगरपालिकेची जागा आहे आणि महानगरपालिकेच्या जागेमध्ये कोणी अनधिकृत असे कमानी उभ्या करून ठेवू शकत नाही. परंतु इथं ते असं एक मराठीत म्हण आहे, आंधळं जळताना कुत्रं पोट भरतंय ही म्हण आहे. त्यामुळं कोण काय करतं कुणाला काही घेणं देणं नाही आहे. ह्या कमानी आहेत, ह्या कमानीमुळं अनेक अडचणी निर्माण होतात. एक तर रोड छोटे छोटे रोड आहेत आणि छोटे छोटे रोड त्यामध्ये चारही साईडला कमानी उभ्या केलेल्या आहेत. 1, 2, 3 आणि 4 साईडला कमानी उभ्या केलेल्या आहेत आणि ह्या कमानीमुळे अनेक अडचणी. परंतु महानगरपालिकेच्या जे कर्मचारी इथं नेहरू चौकमध्ये नेहमी येत असतात ते फक्त नाही का जे गरीब दुकानदार आहेत त्यांना हटवण्यासाठी नेहमी उभे असतात. परंतु यांच्यावर त्यांचं लक्ष नाही. ह्या गोष्टीवर त्यांचं लक्ष नाही. तर त्यांनी महापौरांनी ह्या गोष्टीवर लक्ष देऊन ह्या कमानी नाही का त्वरित हटवाव्यात. ही फर्निचर मार्केटची कमान, ही पटेल लो प्राईसकडे जाणारी कमान, ही गोल मैदानकडे जाणारी कमान, ही श्री चौककडे जाणारी कमान आणि सेंट्रल हॉस्पिटलकडे जाणारी कमान, अशा हे 4 कमानी आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा हे कमानी जसून तशाच आहेत. तर महापौरांनी इथं लक्ष घालावं आणि या कमानी त्वरित हटवाव्यात.